कापायण्याची होती अशी बसली होती. काय माणसं विठोबार खुमाई त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय विटेवरच्या मालकाचा अंतकरण संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. निळोबाराय या अभंगाद्वारे नमूद करतात, मी संतांचा महिमा प्रतिपादित असताना किती वानू किती वर्णन करू. याचा अर्थ असा आहे की संतांचा महिमा इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की संतान इतकं या त्रिभुवनात कोणीच मोठं नाही. विठाला नाना प्रकारच्या लोकांनी तर्क काढला असेल, जी संत विटेवरच्या मालकाचं भजन करतात, जी संत काशीतल्या मालकांचं भजन करतात, हे दोन देव मोठे नसताना संत मोठे का? याचं एकमेव कारण हे दोघही मोठे असतील, पण या दोघांना मोठं करण्यामध्ये हात कोणाचा असेल तर तो संतांचा आहे. विठाला ही अष्टादश संत जन्माला आली नसती. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, नामदेवराय, श्री गुरु काका ही जर जन्माला आली नसती तर विटेवरचा मालक आणि काशीतला मालक तुम्हा मला कळाला नसता. राजकीय क्षेत्रात जसे कार्यकर्ते मोठ्या लोकांचे देव असतात, तसं विटेवरच्या मालकाचे आणि काशीतल्या मालकांचे जर देव कोण असतील, मोठी कोण असतील, तर ही दोघे. आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण, एका विसरोनी राहिला, एका विसरोनी राहिला, एका विसरोनी राहिला. आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण, भावे तुझ देवपण. देवाला देवपण कुणी दिला असेल तर संतांनी. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. देवाला मोठं करण्याची अधिकार शक्ती कोणाकडे असेल तर ती संतांकडे आहे. देव मोठाच आहे, पण तो वैकुंठात विशिष्ट प्रकारची खोळ पांघरून बसलेला होता. तो तुम्हा आम्हाला ठाव नव्हता. विश्वाच्या मालकाचे प्रचार प्रमुख कोण असतील तर ती संत आहेत. विश्वाच्या मालकाला जर ठाव कोणी केलं असेल, मोठं कोणी केलं असेल, विश्वाला दाखवलं कोणी असेल तर ती संतांनी. ती इतकी मोठी संत आहेत. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला काय महिमा आहे संतांचा. या संतांची आवड यमाला सुद्धा आहे. या संतांची आवड ब्रह्मदेवाला सुद्धा आहे. ब्रह्मदेवाला आवड आहे असं एका तार्किकाचं मत आहे की ब्रह्मदेव मृत्यू लोकात अपूज्य आहे आणि संत मृत्यू लोकात पूज्य आहेत. याच्याकरता ब्रह्मदेवाला आवडत असतील. इतकंच नाही, इतकंच नाही, संत पूजा आहे त्याच्याकरता आवडत असतील एवढंच नाही. कारण ब्रह्मदेवाने विचार केला की या सगळ्या जीवसृष्टीला निर्माण करणारा मी आहे. या जीवसृष्टीला मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टीला निर्माण करणारा मी आहे. पण असं काय असेल या संतांकडं की मी ज्यांना निर्माण केलंय माझंही मंदिर नाही. मी ज्यांना निर्माण करणं, यांना निर्माण करत्याचं मंदिर नाही, आणि मी ज्यांना निर्माण केलंय त्या संतांचं ठाई ठाई मंदिर आहे. काय व्याप्ती. ही ब्रह्मदेवाला त्यांची आवड आहे. यमाला सुद्धा आवडतात. यमाला आवडण्याचं कारण तुमच्या माझ्यासारखी
मलिन झालेली माणसं नेऊ यम सुद्धा मळून गेलाय. कधी कधी संतांचं सानिध्य लाभलं तर यम निर्मळ होऊन जातोय. यम सुद्धा इतका प्रांजळ होतो, इतका निर्मळ होतो, इतका तेजस्वी होतो की मग ते बाकीच्याला मारण्याची वेळ चुकत नाही. इतकी त्याची बुद्धी तल्लक होती. कोणाला भेटल्यावर? संतांना भेटल्याच्या नंतर. त्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका ब्रह्मदेव. यमधर्मवास पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटतीये. यमाच्या बाबतीत तर फार मोठा सिद्धांत दिला की ज्या दिवशी मला साधू भेटेल किंवा ज्या वेळेला साधू भेटेल ती वेळ मी हृदयावर कोरून ठेवला. हा यमाचा सिद्धांत आहे. विठाला किती साधू मोठे आहेत, साधूची काय व्याप्ती आहे. काकांच्या आशीर्वादानं बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी आजच्या कीर्तनाचं औचित्य निमित्त आदरणीय रघुनंदनजी महाराज पुजारी यांचा आजचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्त सकल विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेनं त्यांचा हा जन्मदिवस साजरा करण्याचा मानस अंतःकरणात ठेवला आणि त्यानिमित्त माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला कीर्तन करण्याचा योग येतोय. ते माझं परम भाग्य. याच्याकरता की आज काकांच्या भूमीत येत आपण. नाही तर वाढदिवसाची कीर्तन करून करून मला वाटते श्राद्धन वाढदिवस लय केलेत मी. लय केले महारुद्रभाऊ, खूप केले. पण वाढदिवस खूप झाले असतील रघुनंदन महाराज काही लोकांचे, पण तीर्थाव नसतील झाले. तुमचा तीर्थावर होतोय. एवढं मोठं तीर्थ की ज्या तीर्थावर जगाच्या बापाला कामाला यावं लागतं. ह्या मातीत किती मोठी ताकद असेल. विश्वाचा बाप इथं राबण्यासाठी येतोय आणि तिथे तुमचा जन्म झाला काकांच्या पवित्र पावनभूमीमध्ये. आणि कामही तुम्ही गोड करता. सध्या तरी 300 विद्यार्थी आहेत. ते म्हणले 600 करून मरायचे. काय भूक ठेवली तुम्ही एवढीशी राजे हो. काय मला नाही वाटत तुमची भूक एवढीशी असावा. किमान 1100 विद्यार्थी तुमच्या संस्थेत असावा. माझा स्वार्थ काय सांगू तुम्हाला याच्यामध्ये. मी ज्या संप्रदायाच्या नावानं 2 टायमानं भाकरी खातो, 2 टायमाच्या भाकरी खातो, त्या संप्रदायामध्ये तयार होणारे हिरे घडवण्याचं काम तुम्ही करता. याच्या करता 1100 माझा मानस, माझा स्वार्थ आहे. माझा स्वार्थ आहे तो. आणि 300 सांभाळणं सुद्धा इतकं सोपं नाही. विद्यार्थी सांभाळायला यायच्या हृदयाला मशीन लावा. कदम गुरुजीच्या हृदयाला मशीन लावा. मशीन जळून जाईल. मला 2च आहेत, एक पोरग आणि एक पोरगी. आता 10वीला मुलगी आहे. पुढच्या वर्षी शिकायला टाकल्यावर मी एरवी तर 25% घरी खातो, 75% बाहेर खातो. आता तिची आई जर तिला भाकरी घालायला गेली तर मी कोणाला खायचं. मला 2च आहेत, 2च. तर इतकी गुरुजी पंचायत. मला पुढच्या वर्षीच आव्हान पडलं. मी शेती काही असं ठरलं की आता शेतीचं पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी तानात घ्यायचंच नाही. आपल्यात भाकरीचा मेळ नाही तर कुठं शेतीच्या नादी लागायचं. कोणाला तरी ती देऊन टाकावं असं माझं मानच झालं. 2च, एक मुलगा आणि मुलगी. 300 सांभाळता. आणि त्यातली त्यात एक दुसरा गुण सांगतो तुम्हाला. ठीक आहे, ते माझेच येतं. बुडातलं गाडगं फोडू की वरचं फोडू, पण ते माझेच आहेत. तुमच्याकडं सगळीच लेकरं जे चांगले शाळेत मार्क कमी आहेत का गळ्यात शपथ ते तुमच्याकडे घालीत नाहीत. कारण महाराजाकडे संस्थेत तेच लेकरं असतात की जे बुडातले गाडगे फोडीत आहेत. वरचं फोडायचंच काम नाही ना. बुडातलं फोडलं की उतरण सगळीच खाली पडती. हे धोत्रात दिसतेत म्हणून शिस्तीत दिसतेत. यायनं धोत्र सोडावा. विठाला राजे हो. काकांनी माती चाळून गाळून गोडशा मातीवर प्रक्रिया करून त्याचा मतकुंभ बनवायचे काका.
कुंभ बनवायचे, तसं तुम्ही सुद्धा या विद्यार्थ्यांना ठोकून 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 त्यांच्यातला विवेक जागरूक करून उद्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे सिद्धांत लोकांना सांगवणारे गिरगावकर मेल्याच्या नंतर हेच कीर्तन करतील, विठाला विठाला. संप्रदाय जिवंत ठेवण्याचं काम या संप्रदायाचा प्रचार करणारे, नामाचा प्रचार करणारे तुम्ही घडवता, याबद्दल रघुनंदन महाराज तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. गोड असं सदृढ इथून पुढचं सुद्धा आयुष्य तुम्हाला लाभो आणि त्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत लाखानं विद्यार्थी, आध्यात्मिक क्षेत्रात नामाचा प्रचार करणारी विद्यार्थी तुमच्याकडनं घडो, अशी अपेक्षा गुरुवर्य काकांच्या चरणी समर्पित करतो, मागणी करतोय. कारण महाराज हा धर्मरक्षक नसतो, धर्मप्रचारक असतो. कुठल्याही महाराजानं स्वतःला धर्मरक्षक लावून घ्यायचं नाही. धर्मरक्षक फक्त ठराविकच लोक झाले. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचे सुपुत्र बुवा हे धर्मरक्षक होते, शंभूराजे. कधी कधी शंभूराजांना धर्मरक्षक पदवी, छत्रपतींना नाही, हे डोक्यात ठेवा. महाराणा प्रतापांना धर्मरक्षक पदवी, गुरु गोविंद सिंहांच्या मुलांना धर्मरक्षक पदवी. का? यांनी देहाचं बलिदान केलं धर्मासाठी. आपण गुरुजी धर्म प्रचारक आहोत. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचा संकल्प हा पुढे नेण्याचं काम ही पिढी करेल, ही धर्माची पताका उंचवण्याचं काम ही पिढी करेल आणि या पिढीला घडवायचं काम रघुनंदन महाराज करता. पुनश्च एकदा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला ठीक आहे. एखाद्याचे समाजाला भ्रष्ट करण्याचं एखाद्याकडे दुकान असेल, या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतील सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांच्या संसारामध्ये विस्तू टाकायचं काम करणारं एखाद्याकडे दुकान असेल आणि त्यानं जर आम्हाला कोट्यवधी रुपये दिले आणि त्याच्या वाढदिवसाच्या जर आम्ही शुभेच्छा दिल्या तर आमचे घरं खालून जळतील. कारण त्याच्याकडे दुकानच चुकीचं आहे ना. पण तुमच्याकडे असलेलं अस्तित्व हे नामाचा प्रचार करणारं दुकान आहे, बाजार आहे. बाजाराचा अर्थ वेगळा बरं का, दुकानाचा अर्थ वेगळा. हे नामाचं दुकान आहे, हे हरिनामाचं दुकान आहे. कारण हे भविष्यात कोण जाणो, कोण वेदांत सांगणारा होईल, कोण आचार्य होईल, कोणी पंडित होईल, कोणी विवेकाचं शिखर गाठेल, कोणी गाथा पाठ करील, कोणी ज्ञानेश्वरी पाठ करील, कोणी मृदंगातलं रत्न होईल, कोणी गायनातलं रत्न होईल, कोणी भागवताचार्य होईल, कोणी रामायणाचार्य होईल. नाना प्रकारचं हे घडवण्याचं दुकान अध्यात्माचं तुमच्याकडे आहे. आणि म्हणून असं काम करण्यासाठी तुम्हाला ती ताकद माझ्या विटेवरच्या मालकांना आणि काशीतल्या मालकांनी देवो, अशा तुमच्या या जन्मदिनाच्या विटेवरच्या मालकाच्या चरणी मागणी मागून ह्या शुभेच्छा तुम्हाला प्रदान करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. विठाला.